नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची जी आपल्याला घटना बघायची आहे ती म्हणजे उत्तर प्रदेशामधली तीर्थक्षेत्र असणारं ब्रिजवाडी या शहरामधली. या शहरामध्येच असं काही घडलं की पूर्ण शहर मात्र हादरून गेलं. पूर्ण शहरामध्ये एक मैत्री अशी काय घटना घडू शकते, असं काही एक रूपांतर या मैत्रीमध्ये होऊ शकतं. आणि केवळ मात्र पत्नीमुळे, हेच आपल्याला सविस्तर बघायचं आहे. आणि पत्नीनेही कसा मात्र आपल्या नवऱ्याशी प्लॅन करून, आपल्या प्रियकराशी प्लॅन करून मात्र कसा दोघांच्या एकमेकावरती गेम करण्याचा प्रयत्न हिने केला. बघूया सविस्तर घटना काय घडली, कशी घडली, या घटनेची पूर्ण पार्श्वभूमी, या घटनेमध्ये कोण कोण माणसं होती, आणि या घटनेमधून आपल्याला काय शिकायला भेटतं, काय आपल्याला त्याच्यामधून तात्पर्य भेटतं, आपण आपल्या वास्तविक आयुष्यामध्ये, आपल्या संसारामध्ये कसं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, आणि संशय सगळ्या गोष्टी याच्यामधून आपल्याला पाहायला भेटणार आहे. या सगळ्या गोष्टीमधूनच काय घडतं, कसं घडतं, हे आपल्याला सविस्तर बघायचंय. तर मित्रांनो, हे उत्तर प्रदेशामधील असलेलं तीर्थक्षेत्र, हे ब्रिजवाडी हे ठिकाण. या ब्रिजवाडी शहरामध्येच असलेलं सोनू आणि अन्नू हे दोन मित्र, लहानपणीचे मित्र, एकदम सोबत राहणारे, बाहेर कामी एक सोबत करत होते, आणि एकदम जवळ एक मित्र असणारे दोघं एकमेकांचे मित्र असल्यामुळे बाहेर फिरणं, बोलणं, बसणं, एकमेकांच्या घरी जाणं, या सगळ्या गोष्टी चालू होत्या. कालांतराने सोनूचा लग्न सोहळा, सोनूचं लग्न ठरलं, आणि सोनूचं लग्न ठरल्यानंतर मात्र त्याचं लग्न झालं. सोनूला मात्र एक रेश्मा नावाच्या मुलीसोबत त्याचं लग्न झालं, आणि सोनू आणि रेश्मा हे दोघं आपलं वैवाहिक जीवन चालू करतात, आपला संसार चालू करतात. या सगळ्या गोष्टी चालू असताना मात्र इकडे जो अन्नू असतो त्याचा मित्र, हा अन्नूही अधूनमधून त्याच्या घरी यायचा, ते करायचा, बोलायचा, भेटायचा. आणि या सगळ्या गोष्टी चालू असतानाच मात्र कुठेतरी जो सोनू होता त्याचं लग्न झालं होतं, हा सोनूचा जॉब सुटला, आणि जॉब सुटल्यानंतर मात्र तो गुन्हेगारी वृत्तीमध्ये थोडासा वळायला लागला. थोडासा याच्यासोबत भांडणं कर, नशा कर, खुणं कर, वेगवेगळ्या प्रकारचे तुरुंगामध्ये तो 2-3 वेळा जाऊन आला. आणि एक गुन्हेगारी वृत्तीमध्ये त्याचं रूपांतर झाल्यानंतर मात्र तो कामामध्ये राहत नव्हता, काम करत होता. तो फक्त अन्नू काम करून आपल्या आई वडिलांना सुखी ठेवत होता, घरी जात होता. आई वडिलांना त्याचं लग्न अजून झालं नव्हतं. पण आता या सोनूचं लग्न झाल्यामुळे सोनूला मात्र ही रेश्मा नावाची पत्नी घरी असताना या सोनूचे मित्र एक गुन्हेगारी वृत्तीमधले घरी येत जात होते, राहत होते, आणि थोडंफार बोलणं चालणं त्याच्या बायकोशी म्हणजे रेश्माशी होत होतं. रेश्माला या सगळ्या गोष्टीची सवय होती, पण मात्र रेश्माचा मात्र आपल्या पतीवरती पक्का विश्वास होता, पक्क प्रेम होतं, आणि तिला आपल्या पतीसोबत काही धोका गती करू वाटत नव्हतं. त्यामुळे ती अतिशय प्रेमाने नांदत होती, सुखाने नांदत होती. आणि या सगळ्या गोष्टी चालू असताना, घडत असतानाच मात्र हा जो अन्नू होता, अन्नूचं मात्र जास्त येणं जाणं त्या सोनूच्या घरी व्हायला लागलं. आणि अन्नू त्याच्या घरी येता जातानाच मात्र त्याचं लक्ष पत्नीच्या शरीरावरती गेलं, आणि त्या शरीरावरती त्याला शरीर तिचं भोगण्याचं मात्र त्याच्या मनामध्ये त्याच्या एक वृत्ती तयार झाली. त्याच्या मनामध्ये ही प्रवृत्ती चालू आल्यानंतर मात्र त्याने आपण या शरीराचा उपभोग घ्यायचा, या शरीराची आपण एक मजा चाकायची, या त्याच्या मनामध्ये विचार येऊ लागले. या सगळ्या गोष्टी त्याच्या मनामध्ये येत असताना तो येणं जाणं थोडंसं जास्त वाढलं, आणि जास्त वाढल्यानंतर मात्र त्याचा ज्या अन्नूचा सोनूच्या बायकोकडे म्हणजे रेश्माकडे बघण्याचा मात्र दृष्टिकोन बदलला. आता रेश्माच्याही थोडंसं लक्षात येत होतं, या 2 दिवसाला 4 दिवसाला आपल्या नवऱ्याकडे हे भेटायला यायचा, पण याचा आता दिवसाआड येणं चालू झालं, सकाळ संध्याकाळ हा येऊ लागला. काहीतरीच मात्र इथे एक वेगळी डाळ शिजत आहे, एक वेगळी घटना इथे काहीतरी याचं आपल्यावरती एक प्रेम वगैरे जडलं असावं, असं मात्र तिला वाटत होतं. पण असं वाटत असताना मात्र तिची ही नजर आता त्याच्याकडे जात होती. त्याच्या नजरेकडे मात्र दोघांची नजर आता एकमेकाला भाळत होती, आणि एकमेकाची नजर दोघांनाही आता आवडू लागली होती. मात्र ही जी रेश्मा होती, ही रेश्मा ही मात्र त्याच्या प्रेमामध्ये थोडीशी अडकवत चालली होती. बाकीचे जे मित्र येत होते ते वैवाहिक येत होते, मात्र असं वैवाहिक येत असताना मात्र या सगळ्या गोष्टी तिला सवय होती. पण मात्र हा जो अन्नू होता हा अविवाहित होता, बिना लग्नाचा हा तरुण एकदम रांगडागडी होता. आणि तिच्याही मनात आलं की हा तरुण मुलगा आपल्यावरती भाळतोय, आपलं तर लग्न झालेलं आहे, आपणही याला तर रिस्पॉन्स द्यायला हवे, आपणही याच्या शरीरासोबत एक वेगळा आनंद आपण लुटायला हवा. आणि असं दोघांच्या मनामध्ये आल्यानंतर मात्र जो सोनू होता, सोनू मात्र बाहेर जाऊ लागला, बाहेर येऊ लागला. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना, या सगळ्या गोष्टी चालू असताना मात्र एक दिवस घडला असं, एक दिवस झाला असं की हा जो अन्नू होता, सोनू घरी नसताना अन्नू तिथे आला, आणि तिथे आल्यानंतर मात्र तो त्या रेश्माला बोलू लागला की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, मी तुम्हाला खूप पसंत करतो, तुम्ही माझ्यासोबत लग्न करा, आणि आपण एकमेकांचा संसार थाटू, मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने ठेवेन, याच्यापेक्षाही भारी राहील. हा गुन्हेगारी वृत्तीचा तुम्हाला एक दिवस तुरुंगात नेऊन टाकेल,
असं तो तिला बोलतो आणि प्रपोज मारतो. प्रपोज मारल्यानंतर मात्र ही रेश्माची मनामध्ये तेच होतं. रेश्माने त्याला हसत हसत होकार दिला आणि दोघे एकमेकांना गळाभेट करू लागले. दोघे एकमेकांना चिटकले आणि तिथे त्यांचा चुंबनाचा वर्ष चालू झाला. आता चुंबनाचा वर्ष झाल्यानंतर मात्र हे चुंबनासाठी करता करता याचं रूपांतर शरीर सुखामध्ये गेलं. शरीरावरती एकमेकांचे हात गेले आणि याच्यामधून मात्र तिथे एक शरीर संबंध तयार झाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी दोघांनाही एक आनंद घेतला, आनंद लुटला आणि शरीराचा उपभोग घेतल्यानंतर मात्र तो तिथून निघून गेला. आता एकदा हा शरीर संबंध घडला होता, शरीर संबंध हा एकदा झाला होता, दोघे एकमेकांच्या माझ्या घेऊन इथून गेला होता. पण मात्र या गोष्टीचं आता रूपांतर एक चटकमध्ये, एका सवयीमध्ये होणार होतं आणि या सवयीच एक दिवस त्यांना मात्र तुरुंगाड नेणार होती. याची मात्र तिलाही कल्पना नव्हती आणि त्यालाही कल्पना नव्हती. आणि राहिला म्हणजे सोनू, जो रेश्माचा नवरा, यालाही मात्र या गोष्टीची कल्पना नव्हती. पण आता ही घटना जशी वाढत चालली होती तसं यांचं नेहमीच येणं जाणं, भेटणं या सगळ्या गोष्टीचं प्रमाण जास्त थोडंसं वाढू लागलं. त्यामुळे मात्र हा जो सोनू होता यालाही थोडासा एक संशय येऊ लागला. पण मात्र त्याला वाटत होतं आपली पत्नी आपल्यावरती प्रेम करते, आपल्यावरतीचा विश्वास आहे, त्यामुळे ही आपल्यासोबत काहीतरी दागाफटका करणार नाही, दागाबाजी करणार नाही. त्याला हा विश्वास होता. त्या हा विश्वासाने तो आपल्या पत्नीवरती विश्वास ठेवत होता आणि आपलं जे चालू होतं दररोजचं ते करत होता. त्याचा संसार व्यवस्थित चालू होता. पण मात्र त्याच्या आड त्याच्या या सगळ्या गोष्टी त्याची बायको दुसऱ्या त्याच्या मित्रासोबत सोबत करत होती याचा मात्र अंदाज नव्हता. आता यांचं प्रेम थोडंसं जास्त वाढलं, जास्त जवळीक त्यांच्यामध्ये वाढली. त्यात घडलं असं की हा जो सोनू होता, सोनूने त्यांच्या शहरामध्ये एका ठिकाणी खुनाचं प्रकरण घडलं होतं आणि त्यामध्ये सोनूचं नाव आलं होतं. सोनूने तो खून केला नव्हता, पण मात्र नाव आल्यामुळे तो बाहेर शहरामध्ये जाऊन त्याला राहण्याचा योग आला. आता बाहेर शहरामध्ये तो लपून बसला होता पोलिसांच्या धाकामारे. जवळजवळ तो इकडे 15 ते 20 दिवस राहणार होता, तिकडे थांबला होता. आणि याचाच मात्र फायदा घेत हा अन्नू मात्र त्याच्या घरी रोज सकाळ संध्याकाळ जाऊ लागला आणि आनंद, एक मनसोक्त शरीरसोक्त आनंद तो तिथे लुटू लागला. आता हे जे 15 ते 20 दिवस होते हे मात्र तो पूर्ण दिवसभर तिथे शरीरसोक्त आनंद घेत होता. या सगळ्या गोष्टी घडत होत्या, या सगळ्या गोष्टी चालू होत्या. आता यांचं जे मिलन होतं, यांचं मिलन जास्त वाढलं आणि त्यानंतर जो सोनू होता, सोनू आता मात्र अन्नू मात्र आता या सोनूच्या बायकोला रेश्माला मात्र विनवणी करू लागला की आपण दोघं लग्न करू आणि याचा मी खून करतो, याला मी मारून टाकतो, याला मी खतम करतो. आपण दोघं एकदम, तुझी आहे रेश्मा, या रेश्माला मात्र एक राणीसारखं मी ठेवेल, राणीसारखं मला याला तुला जपेल मी, असा एक तो सांगण्याचा प्रयत्न करत होता. आणि तिने मात्र होकार दिला हसता हसता. आणि या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आता जो सोनू होता, सोनू मात्र त्या शहरामधून त्याच्या घरी तो आला. घरी आल्यानंतर मात्र पत्नी थोडीशी घाबरून गेली होती. पत्नीला वाटत होतं की त्याला माहित होईल, त्याला कळेल, त्याला जर माहित झालं तर तो आम्हाला दोघांनी संपेल. त्यामुळे तिने आता असा विचार केला की आपण आपल्या पतीला मात्र या सोनूला पूर्ण घडलेली घटना ही सांगू, हकीकत सांगू आणि आपल्यावरती काही आपण येऊन द्यायचं नाही, आपण शरीरसंबंध ठेवलेले हे मात्र याला कळलं नाही पाहिजे, या विचाराने ती त्याला सांगू लागली. आता त्याला सांगितल्यानंतर मात्र तिने त्याला सांगितलं की हा मला धमकी देतोय, मी तुझ्या पतीला मारून टाकतो आणि तुझ्यासोबत लग्न करतो, अशा धमक्या वेगळ्या प्रकारचे देतोय आणि हा माझ्यावरती नजर ठेवतोय, सारखं 3-4 दिवसापासून हा आपल्याकडे येतोय आणि आता तो तुम्हाला मारण्याच्या तयारीमध्ये आहे. तुम्ही होतापर्यंत त्याच्यापासून लांब राहा, त्याच्यापासून एक बाळगून राहा, एक त्याच्यामधनं दूर राहा, हे सांगण्याचा प्रयत्न ती करत होती. आता हे सांगितल्यानंतर मात्र हा जो सोनू होता, सोनूच्या तर मात्र तळमस्तकाच्या आग मात्र डोक्यापर्यंत गेली. आपला एकदम जवळचा जिगरी मित्र जो आपल्या घरी येत होता, आपल्यासोबत बोलत होता, बसत होता, जेवत होता, याचीच नजर मात्र आपल्या बायकोवरती पडलेली आहे. आणि नजर बायकोवरती पडल्यानंतर मात्र हा इतका नीच पद्धतीने, इतक्या नीच लेवलला विचार करेल, मात्र हे त्याला सोनूला वाटत नव्हतं, सोनूला विश्वास बसत नव्हता. पण मात्र आता सोनूला विश्वास ठेवावा लागणार होता. सोनूने विश्वास ठेवून मात्र आता त्याचा गेम करायचा ठरवलं. सोनू तर मात्र पहिलाच हा गुन्हेगार वृत्तीचा माणूस होता, पहिलाच याचे वेगवेगळे गुन्हे हे घडलेले होते. आणि आता सोनू घराच्या बाहेर पडला, त्याने मित्राला एका सोबत घेतलं आणि मित्राला सांगितलं पूर्ण हकीकत, अशी घटना घडलेली आहे आणि आपल्याला असं याला मोकळं करायचं, याला असं संपवायचं आहे. हा प्लॅन करून ते दोघं मित्र मात्र त्या अन्नूला कॉल करतात. अन्नूही मात्र याच्या कॉलची वाट बघत असतो, याला भेटण्याची तयारी, तोही तिकडे त्याच्या तयारीमध्ये असतो. आणि हा त्याला फोन करतो, तेव्हा तो लगेच फोन उचलतो आणि आपण बसूया आज हॉटेलमध्ये जेवायला, थोडीशी दारू वगैरे घेऊया, एन्जॉय करूया असं तो म्हणतो. तेव्हा तो लगेच येतो, तोही याच गोष्टीची वाट बघून असतो. येतात तिघे जण बसतात, सोनू आणि त्याचा मित्र आणि अन्नू, ही तिघही बसतात दारूच्या नशेमध्ये, एकदम दारू पितात, सगळ्या गोष्टी करतात, गप्पा गोष्टी करून वेगळे विषय काढून एकमेकांना गप्पामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात. पण मात्र जो अन्नू असतो, अन्नूला थोडी जास्त नशे होती, हे थोडं कमी कमी पित असतो, अन्नूला थोडं जास्त पाहत असतो. त्या नशामध्येच मात्र अन्नू फुल टंग होऊन जातो.
तेव्हा मात्र हा सोनू एकदम हुशार पद्धतीने त्याचा जो मित्र असतो त्या मित्राला घेऊन तो सांगतो की आता तू मागून जाऊन चाकू मारून याला खलास कर. तेव्हा तो डायरेक्ट मागून येतो आणि पाठीमध्ये चाकू खुपसून त्याच्या जागीच तिथे खून करतो. तिथे रक्ताची धार लागते आणि जो अण्णू असतो तो मात्र रक्तबंबाळ होऊन जागीच तिथे पडतो. आता सोनू आणि त्याचा मित्र तिथून काढतात आणि बाहेर शहरामध्ये मात्र हे पलायन करतात, पळतात. आता हॉटेल मालक ही बघू लागतो मागच्या साईडला, मात्र ही वेळ जी होती ही 11:30-12 वाजेची वेळ होती. हॉटेल बंद करण्याचा जो टायमिंग होता. आता हॉटेल मालकाला विचारण्यात आलं, पोलीस तिथे येतात, बघतात, सगळ्या गोष्टी पंचनामा करतात, बॉडी शवछेदनासाठी पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मात्र तिथे ढळढळ आपल्याला सगळ्याला दिसत होतं त्यांना की हा खून घडलेला आहे. पण हा खून केला कोणी, घडला कसा, काय कारण असावं हे मात्र पोलिसांना कळत नव्हतं. आता त्याला घरी पाठवलं बॉडी त्याची, आणि बॉडी घरी पाठवल्यानंतर मात्र त्याच्या आईवडिलांना भेट घेण्यात आली. आणि भेट गेल्यानंतर मात्र त्याचे आईवडील सांगतात आमची जर कोणासोबत अशी दुश्मनी फार नव्हती, खून याचा व्हावा याच गोष्टीने. पण मात्र त्याला बाहेरून कुठून तरी लोक सांगतात, एक पोलिसांपर्यंत खबरे हे जे खबरे असतात हे त्यांना माहिती देतात, अशी अशी घटना असावी. आणि याचा मित्र जो आहे सोनू हा मात्र फरार आहे. तो तो जो त्याचा त्या दिवशी खून झाला त्या दिवशी मात्र याचे मित्र हे फरार आहे. त्यानंतर मात्र पोलिसांना या सोनूवरती मात्र संशय बळकावतो आणि ते सोनूचा तपास सुरू करतात. सोनूचा तपास सुरू केल्यानंतर मात्र सोनूला लगेच एक 8 दिवसाच्या आत मात्र ते तुरुंगात आणतात आणि त्याला पोलीस कोठडीमध्ये टाकतात. पोलीस कोठडीमध्ये टाकल्यानंतर मात्र तो पटापट बोलू लागतो. पण मात्र इकडे जी हे असते रेश्माला मात्र दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच कळतं की पक्का आपल्या पतीने त्याचा गेम केलेला आहे आणि पती आता फरार आहे. ती समजून घेते ही अशी घटना घडली, मात्र ती शांत राहते. ती कोणालाही काही बोलत नाही. तिच्या घरी पोलीस येतात, विचारपूस करतात, तेव्हा ती म्हणते मला काही माहिती नाही काय झालं कसं आहे या सगळ्या गोष्टी. पण मात्र जेव्हा सोनू पकडला जातो, सोनू तुरुंगात टाकतात, तेव्हा सोनूला बोलून घेतात आणि सांगतात आणि विचारपूस करतात. तेव्हा सोनू मात्र आपला गुन्हा कबूल करतो. तेव्हा मात्र रेश्मालाही बोलून घेतात. रेश्मालाही मात्र चोप देऊन रेश्मालाही मोकळं करतात आणि त्या दोघांनाही आता तुरुंगात टाकतात. आणि एकाचा खून इथे झालेला असतो, एकाचा खून तर 2 तुरुंगात, आणि संसार मात्र यांचा उद्ध्वस्त झालेला येथे आपल्याला दिसायला मिळतो. मित्रांनो, असंच काहीतरी मित्र असतात, असे काहीतरी घटना आपल्यासोबत घडत असते. असेच काहीतरी चांगले दिसणारे मित्र, चांगले बोलणारे मित्र मात्र आतून त्यांची वृत्ती इतकी खराब असू शकते, इतका नीच लेवलचापणा त्यांच्या आतमध्ये शरीरामध्ये दडलेला असतो, हे आपल्याला दिसून येत नाही. पण मात्र आपल्या पत्नीवरती आपण किती विश्वास ठेवायचा, काय ठेवायचा, कुठपर्यंत ठेवायचा, त्याच्यावर संशय किती ठेवायचा, कसा ठेवायचा, तिच्यावर लक्ष कसं ठेवायचं, तिला खुश कसं ठेवायचं, या सगळ्या गोष्टीचा विचार आपणही एका नवऱ्याच्या नात्याने करायचा असतो. हे त्या स्टोरीमधून आपल्याला ढळढळ आपल्याला स्पष्ट मात्र इथे तात्पर्य भेटतं. आपण भेटूया इथेच, आणि अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या बघून तुम्ही सावध व्हा आणि आपलं कुटुंब एकदम सुरक्षित राहील याची काळजी घ्या. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची. धन्यवाद. भेटूया पुढच्या